माझ्याशी या बोर्डिंगमध्ये अनेक चर्चा झाल्या. त्यांमध्ये खालील मुद्द्यांवरील काही चर्चा करण्यात आली. नांदणी मठ, महाराष्ट्र सरकार व वंतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे. नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वंताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे. हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील. देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ञांची सेवाचे पथक वंतारा पुरवण्याचे आहे. त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे. त्याप्रमाणे हत्ती नांदणीत पर्यंत येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे. आज वंताराचे विहान करणे इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे. तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे. ओम नमः. एक सवाल सब लोगों को यहाँ पे होगा कि अगर एक केस आप सब लोग हारते हैं तब आप सब लोगों को क्या होगी, क्या यहाँ पर इसमें क्या है ना, नीचे हमारा क्या है, हमारा अपेक्षा है क्योंकि जब बात कोर्ट का आता है तो हम कोर्ट के, आई कांट स्पीक ऑन बिहाफ ऑफ द कोर्ट बट आई कैन स्पीक ऑन बिहाफ ऑफ ऑल द मेंबर्स प्रेजेंट हियर दैट हम लोग मिलके ये प्रयास करेंगे और कोर्ट हमेशा जो पार्टी है उनको वो सुन के वी होप दैट वी कैन मेक दिस हैपन. लेकिन हारती है तो माधुरी नहीं आएगी. सॉरी, अगर केस आप हारती है तो माधुरी यहाँ पे नहीं आएगी. नहीं, इसमें डिस्कशन होगा और कौन से ग्राउंड्स पे, अगर कोई ऐसे ही ठोस ग्राउंड है जिसपे वो नहीं आ सकती है तो फिर वापस हम यही जो संगठन बैठी है वो वापस बैठ के तभी भी चर्चा करेगी. पर मैं आपको क्या आश्वासन दिला रहा हूँ कि वंतारा और मठ और कोल्हापुर के लोग एक ही है. नो मैटर व्हाट एनीवन सेज, वंतारा, the Mutt and people of Kolhapur are one. We will stand together with the people of Kolhapur and we will try endlessly to make sure that Madhuri finds a home back at